हे गाईज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आणि आपण जाणार आहोत आज आपण जाणार आहोत सांगलीला, कारण की आज आहे सांगलीत येणार तर डीपीला, म्हणताना आपण जाणार आहोत सांगलीला. तर चला आता बुट्टी घेतलेली आहे. चला बुट्टीचं तर काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो ना. तर बुट्टी घेऊन घरात जाऊया. तर आता एरिया घेतलेला आहे. तर तापवत पण जे शेतात, तर आता शेतात जाऊन हे टाकायचं आहे, म्हणजे विस्कटायचं आहे. चला कसं विस्कटतो ते जरा बघा. पडला खाली. तर आता नीट कॅमेरा इथं ठेवतो. आता आपलं शेतात एरिया टाकून झालेलं आहे. पुट्टी मोकळी सगळं तिथनं इथंपर्यंत टाकलेलं आहे पूर्ण. तर आता आपण जाऊया आवरून. चला आता वाजले 10. चला लवकर जाऊया, म्हणजे जायला तिथे 1-2 तास वाजते. 2 तास लागते तिथे जायला सांगलीत. तर चला भराभरा आवरून जाऊया. शेत आहेत आपण आता आवरणार आहे. तर आता सर 2 मिनिट दिलेलं आहे. आता आवरून मस्तपैकी आपण जाणार आहोत. जाऊया, चला बघूया तिथे काय काय होते. गाडी घेऊया आपली स्प्लेंडरनं जाऊया. चला आता आपण चाललोय सांगलीला, कारण की धनंजय पवार आलेले आहेत तिथं सांगलीत. तेच बघायला जाणार आहोत त्यांनाच नाही. तर लास्ट बिग बॉक्समध्ये बघितलेलो, आता पूर्ण आता समोर बघणार. तर चला आपल्या गाडी घेतलेलं आहे. पण आवरून बिवरून मस्तपैकी चाललेलं आहे. गाडीत पेट्रोल घेऊया, जाऊया. तर आता आपण भेटूया डायरेक्ट सांगलीत. तर ते रस्ता जर कच्चा आहे, डायरेक्ट भेटूया तिथंच सांगलीत. मी मॅडम तुमच्यात पण तो कॉन्फिडन्स बघितला नाही. त्याच्या अगोदर रणजित सिंह पाटील त्यांची बायको कोणतं राहिली ते काय पालकांचे व्हिडिओ लावले त्यांना. त्याच्यात फक्त शर्मिला का निर्मला मी विसरलोय. हा हाय का इथं जय मला काय सॉरी बाई विसरलो. अभिनंदन. हा या परत काय एक्सप्लेन करू नका, खरं मला वेळ कमी दिला. तर या शाळेचं वैशिष्ट्य काय की सगळ्या स्पर्धा परीक्षा म्हणजे BDS इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड ही मराठीत लिहून दिले मला. तर तुम्ही म्हणतीला मला फसवलं. ह्या सगळ्या एक्झाम इथं घेतल्या जातात. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि पर्यावरणाशी निगडीत सगळ्या ऍक्टिव्हिटी असतात. म्हणजे आता बघितलं असाल की आम्हाला बुके सुद्धा देताना त्यांनी या तोवर बोलतो येऊपर्यंत तुम्ही या चालू करून सपोजही. उच्च शिक्षक वृंद आहे. अत्याधुनिक गणित लॅब, विज्ञान लॅब, भाषा लॅब, कम्प्युटर लॅब, क्रीडा अकॅडमी खूप सुंदर आहे. स्वच्छ आणि हरित विद्यालय इन्स्पेक्शन मध्ये स्कूलला A+ ग्रेड मिळाली. म्हणजे स्वच्छता राखा, जे शक्यतो करून आपल्या मराठी संस्कृतीमध्ये खूप कमी पाळलं जातं. आपला कचरा आपण शेजाऱ्यांकडे टाकतो, दारात टाकतो.